Yes, yes, perfect. I hope students can see me now. Yeah. So I wanted to check this. Have everybody kept their videos off on purpose? Yeah, generally we do not switch on the videos because some of the students are from rural areas, so they are some of them are in the farm or maybe outside. So if they want, they can turn on their videos, but generally we turn off the videos during the lectures. Okay, okay. Just give me a second. I'll adjust the light. I just got busy. Okay, okay. I think this is better. Yes. Yeah, that's more like it. Okay. Uh, Curtains made the difference. Okay. Okay. So I want to address everybody before which I speak and go further onto the farewell of Lexicon English Academy by Vijay Salgaskar. So I would like to ask whether I should take the conversation ahead in English, or shall I speak in little Marathi and Hindi such that it becomes a little interactive and Yeah, understanding yeah, to others? yeah. English, Hindi, English, Marathi would do. Not an issue. Okay, okay. First of all, good evening everybody. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. श्रेया, बिपिन, महेश, साहिल, प्रेम, Good evening, सर, sir. Good प्रेमा, evening, sir. हां, पूजा, अरुण, सिद्धी, वृषाली. बघितलं मी किती ॲक्टिव्ह आहे, सगळ्यांची नाव घेतली मी, तेही सेलफोनवर. अशा मी फ्लिप करतोय स्क्रीन बघा, असं असायला पाहिजे आपण. ठीक आहे, तर ठीक आहे, जसं की मला साळुंखे सरनी सांगितलंच आहे दॅट वी हॅव अ मिक्स ऑडियन्स. सरांनी सांगितलं की वी हॅव पीपल अप टू द एज ग्रुप ऑफ 15 अँड ऑल्सो वी हॅव मच्युअर पीपल हू आर अबाव 15 इयर्स. ओके, तर हे तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट ऑफ ऑल इंग्लिश. ओके, and actually we say it English but it is actually English. But anyways, let us not go into all that because I know Vijay sir would be doing his objective and achieving it very well. And he's my fellow colleague also, and I thank Vijay Salke sir for giving me this opportunity to speak in front of Lexicon English Academy students. ठीक है, तर मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या लाईफची गोष्ट पण मी सांगणार आहे. ऐसा नहीं कि हम लोग सिर्फ इंग्लिश ही बोलेंगे, फक्त असंच नाही, चौकोनी इंग्लिश न बोलता आपण इंग्लिश एन्जॉय कसं करायचं बोलायला, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि थोडंफार माझ्या लाईफची पण मी तुम्हाला काही गोष्ट आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आय होप सगळ्यांना कळतंय मी जे बोलतोय ते. सगळे मला थम्सअप द्या आपल्या स्क्रीनवर आज जर मी जे बोलतोय ते कळतंय तर. आपल्या स्क्रीनवर थम्सअप देऊ शकतो, थम्सअप किंवा काही तुम्ही रेज हँड किंवा असं. ओके, तो प्रतीक तुझा फोटो छान आहे. ऑलराईट, सो Thank you, sir. सो नोईंग दिस, चला आपल्याला कळतंय कारण बघा कम्युनिकेशनमध्ये इंग्लिश असो, बीट इंग्लिश और बीट विच एवर लँग्वेज, इवन विजय सर वुड एग्री की जोपर्यंत ते टू वे नाही होत इट इज नॉट सक्सेसफुल. आता मी विचारतोय स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड? जोपर्यंत हे थम्सअप मला दिसत नाही मला कसं कळणार किंवा तुम्ही अनम्यूट करून बोलत नाही. सर मराठी इज कम्फर्टेबल विथ एव्हरीबडी राईट? Yeah, yeah. Comfortable. ओके, ओके, जस्ट कन्फर्म. तर जोपर्यंत तुम्ही असं मला टू वे करून बोलत नाही थम्सअप करून की आकाश सर आम्हाला समजलं, तोपर्यंत मला पण कळत नाही की पुढे जायचं की नाही, की काय बोलायचं आहे नेमकं. ठीक आहे, तर हे असायला पाहिजे. भाषा कुठली असो, इंग्रजी असो, कुठली भाषा असो, इट शुड बी टू वे. जेव्हा विजय सर शिकवतात, विजय सरांना माहीत नाही असं एक्सपिरियन्स येतं की नाही, वी बिंग इन टीचिंग फॅकल्टी अँड टीचिंग इंडस्ट्री, असं नेहमीच होत असतं. दिस हॅपन्स ऑफन विथ अस अँड यू नो वी टीच बट स्टुडंट्स डोंट रेस्पॉन्ड. तर दिस इज अ चॅलेंज. म्हणजे असं काय होतं, कारण एका विद्यार्थीच्या मनात एक हेजिटेशन असतं. ठीक आहे, त्याच्या मनात एक मोकळेपणा नसते कारण तो घाबरतो. आपण पण आता बघतो, आता बारामतीमध्ये माझ्या मते बारामतीचे सर मेजॉरिटी स्टुडंट्स वी हॅव. Yes, yes. हां, तर बारामतीमध्ये मला माहीत, मुंबईमध्ये पण असं होतं आणि माझ्या मते महाराष्ट्रात आणि किंवा भारतात पण असं होतंच की वेर एव्हर वी स्पीक इंग्लिश वी आर मेड फन ऑफ. म्हणजे जो कोणी प्रयत्न करतो इंग्रजी बोलण्याचा, ओके, उसका मजाक उड़ा, अरे तू क्या अंग्रेजी तोता बन जाएगा, तू बड़ा, तू ब्रिटिशर बन गया, अरे तू उनकी भाषा क्यों बोल रहा है जो राज कर रहे थे यहाँ पे.
who are elder to me. Everybody is a student, even if you are elder to me or not. Okay, so I will address everybody as students. Okay, sir? Okay. So students, please pay attention. कारण कसं आहे आज इंग्रजी, why is English important? Anybody who can tell me? Shreya, Bipin? International language. International language? Anything else? Anybody? Let us make it It is interactive. important to job. Dependent upon outsourcing work. Outsourcing work. My word, sir. I think they are using words like outsourcing and Yes. okay. So आता बघा कोणीतरी आता बोललं जॉबसाठी. तर that's the right reason actually. जॉब म्हणजे जॉब, let it be job or let it be your business anywhere. ठीक आहे. भारतात आज तुम्हाला काही करायचं आहे तर इंग्लिश डॉमिनेशन आहे भारताचं. असं नाही आहे की तुम्हाला इंग्रजी नाही येणार तर तुमचं काम नाही होणार, असं नाही. पण तुमचं व्यवस्थित पण नाही होणार, तुमचं काम फक्त व्हायला होईल. ठीक आहे. सो इंग्लिश इज द नीड ऑफ दी आवर. फर्स्ट ऑफ ऑल आता बघा आपण तुम्ही कुठल्याही माध्यमातून तुम्ही आपली अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करा. ठीक आहे. 10वीपर्यंत ग्रॅज्युएशन लेवल विच एव्हर मीडियम. बट वेनेवर यू गो फॉर जॉब, तुम्ही जॉबला जेव्हा केव्हा जाणार किंवा तुम्हाला जर जास्त पगार हवा आहे, एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये जास्त पगार किंवा जास्त पैसे कमवायचे तर ते तुम्हाला इंग्लिश भाषाच कमवून देणार. सर म्हणजे का आपल्या भाषांमध्ये नाही होणार? होईल, पण तेव्हा तुम्हाला बिझनेसमॅन व्हावं लागेल. पण जर आपल्याकडे ते उद्योजक करण्याचे ते तसे आयडियाज नसणार आणि आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी काम करण्यात व्यवस्थित आहोत किंवा कुठेतरी आपण जॉब करू शकतो, तर तेव्हा आपल्याला इंग्रजीची गरज मात्रच लागेल. आणि असं नाही बिझनेसला पण लागतं, कारण समजा तुमचा बिझनेस वाढला आणि तुम्ही इंटरनॅशनल लेवलला बिझनेस करायला लागला, चायना, जपान, अमेरिका, इंग्लंड, इथे तिथे, तर तुम्हाला इंग्रजीमध्ये तुमच्या क्लायंटशी बोलावं लागतं. तेव्हा का तुम्ही कोणाला बोलवणार आहे का? विजय सर, कॅन यू प्लीज हेल्प मी आउट फॉर दिस कॉन्व्हर्सेशन? कम ऑन, यू कॅन जस्ट मेक अ कॉल टू विजय सर अँड थिंग्स विल हॅपन. नाही होणार. तेव्हा तुम्हालाच बोलावं लागणार आहे त्या बिझनेस मीटिंगमध्ये किंवा तुमच्या जॉब इंटरव्ह्यूमध्ये वगैरे. तो हायलायटिंग द इम्पॉर्टन्स. तुम्ही एज्युकेशन कुठलीही घ्या पण तुम्हाला इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये द्यायला लागणार. म्हणून इट इज व्हेरी व्हेरी डॅम इम्पॉर्टंट टू नो इंग्लिश व्हेरी वेल. अरे कळलं का सगळ्यांना? महत्त्व कळलं का? मला डाऊट आहे यामध्ये की महत्त्व सर असं पण आहे, कोणाला असं सांगायचं तर मला विचारू शकता कोणी, आणि आपण मोकळे व्हायचं. मला तुम्ही असंच ट्रीट करा जसे विजय सर तुम्हाला भेटायला यायचे, तसंच मी पण एक शिक्षक आहे अँड ही इज ऑल्सो कलिग ऑफ, बिकॉज विजय सर इज कलिग ऑफ मी अँड विजय सर टीचर्स ऑल, देर इज अ म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन अस. ठीक आहे. तर तुम्ही शुड फील फ्री. तर कुणाला अजून काही सांगायचं याच्याबद्दल? कारण माझ्या मते त्याचं इम्पॉर्टन्स हे आहे दॅट इंग्लिश इज कमर्शियल लँग्वेज. इफ यू नो इंग्लिश यू कॅन टेक युअर लाईफ व्हेरी वेल. यू हॅव बेटर प्रॉस्पेक्ट्स. तुमचं जे जगणं आहे ते व्यवस्थित. अरे सगळे एग्री करतात की नाही? आणि कोणी एग्री नाही करत तर मला विचारू शकतो, आकाश सर मी एग्री करत नाही. एनीबडी? चला आपण बोलूया. सायली, प्रेरणा, चेतन, या. आणि नॉट नेसेसरी दॅट यू ऑल स्पीक इन इंग्लिश राईट नाव, बट इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू यू नो ऑन दिस डे ऑफ फेअरवेल टू नो ॲक्च्युली वॉट वॉज द पर्पज वाय वी गॉट इट, अँड ॲट द लास्ट डे वी आर गेटिंग आउट वॉट ऑल थिंग्स वी शुड हॅव. राईट? एनीबडी? चला मी सुचवतो. महेश काय म्हणतोस? महेश अनम्यूट कर. बोलूया तर काहीतरी इंग्रजीचं नाही, मराठीतच बोल काय. आय होप विजय सर आय एम ऑडिबल राईट? Yes, sir. Yes, very clear. ओके, नो इश्यूज. चालेल. तर मी एक काम करतो, मी बोलत जातो आणि शेवटला आपण क्वेश्चन आन्सर्स देऊया, कारण असं वाटतंय दॅट पीपल आर इन द मूड ऑफ लिसनिंग. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी टेल यू, माझं कसं इंग्रजीमध्ये माझं इंटरेस्ट कसं आलं मी तुम्हाला सांगतो. एका 7th स्टँडर्डमध्ये, डू यू हॅव एनीबडी फ्रॉम स्कूल विजय सर? Yes, there are few. सो वेन आय वॉज इन 7th स्टँडर्ड, जेव्हा मी 7वीला होतो तेव्हा माझ्या शिक्षकांनी म्हणजे ज्या इंग्रजी शिकवतात त्यांनी मला समोर बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की आकाश हे तू अमुक अमुक पॅरेग्राफ वाच वर्गासमोर. तर वेन आय वॉज रीडिंग इन फ्रंट ऑफ द क्लास देयर वॉज सम प्रोनाऊन्सिएशन मिस्टेक झाली, उच्चारणमध्ये माझ्याकडनं चूक झाली आणि माझ्या वर्गात एक मुलगी होती, तिचं मी फक्त पहिलं नाव घेणार आहे. ठीक आहे, कारण दॅट इज इम्पॉर्टंट.
हसली ना की अरे हा काय बोलतो, ते शब्द कुठले ते सगळं जाऊ दे, पण ती जी हसली ना त्यामध्ये मला गंमत नाही, मला इन्सल्ट आणि मला जाम इन्सल्ट झाली त्या गोष्टीची. आणि मला असं वाटलं की अरे हे असं नको व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि मी त्या दिवशी डिसाईड केलं, जोपर्यंत मला शब्द व्यवस्थित कळत नाही आणि जोपर्यंत त्याचं उच्चारण, त्याचं अर्थ आणि त्याचा व्यापार कसा करायचा हे जोपर्यंत मला कळत नाही ना, तोपर्यंत मी शब्द बोलणार. I decided that day that until I know A to Z about the word, I won't speak in front of public. आणि कळते का, कोणासोबत असं झालंय का, इन्सल्ट झालंय इंग्रजीमुळे कुठेतरी? Anybody? Yes, sir. Yes, sir. कोणीतरी छोटंसं शेअर कराल माझ्यासारखं? कोण बोलतंय बघू? मला पण असं वाटेल मी एकटा नाही जगात. Sir, I would like to share. One of my friend is in US, so I pronounced one of the words wrongly, so he started pulling my leg from that. Exactly. And how did you, what was the feeling? What went through that? Yeah, it demotivated me. Then I again started talking in Hindi. Exactly. This is what, see, that's a great thing. Total, I would like to appreciate you. I would just, I'll do this. Okay, that's great. Okay. Thanks for sharing. तुम्हाला माहिती आहे, everybody shares, achievements. Nobody shares failures or insults. आणि आज जे बिपिनने केलं ना, trust me, Bipin is going to become a really successful person in near future. Okay? Because you can accept what happened with you. आणि जो हे एक्सेप्ट करू शकतो ना की माझ्यासोबत चूक होऊ शकते, तोच पुढे इम्प्रूव्हमेंट करू शकतो. तर त्या दिवसापासून जे शब्दकोश करतो तो मला डिक्शनरी, एव्हरीबडी हॅज अ डिक्शनरी, राईट? तर त्या दिवशी मी डिक्शनरी घेऊन आलो, ऑक्सफर्डची पॉकेट डिक्शनरी, ती आजही माझ्याकडे आहे. ते वर्ष झाले. द पेजेस आर फुल नाउ. इट इज ऑलमोस्ट can be sold in scrap. उसको रद्दी में दे सकते हो. बट स्टिल आय यूज इट बिकॉज कारण ते मला आठवण देतं त्या गोष्टीची जी 7वीमध्ये झाली होती माझी इन्सल्ट, की आपल्याला कसं नेहमी शिकत राहायला पाहिजे. आणि त्या दिवशी जर मला माहीत असतं त्या शब्दाचं उच्चारण, तर ते झालं नसतं माझ्यासोबत. आणि मी तुम्हाला सांगतो, आफ्टर दॅट स्टोरी स्टार्टेड लर्निंग इंग्लिश ऑन माय ओन. मी सगळे जे शब्दकोशची पानं होती ना, आय यूज टू फ्लिप द पेजेस ऑफ डिक्शनरी आणि मी मार्क करायचो, मी डेट पण टाकायचो. आज त्या डिक्शनरीमध्ये मला वाटतं मोस्ट ऑन काउंट ऑफ 15 to 20 पेजेस वुड बी लेफ्ट विच आर लेफ्ट इन द डिक्शनरी टू बी रेड. ठीक आहे. ऑब्वियसली यू कॅन नॉट मेमराईज ऑल वर्ड्स इन इंग्लिश, बट हां, माझ्या मते मी जास्तीत जास्त पेजेस त्यामध्ये मी वाचून काढले. अँड जस्ट इमॅजिन आय एम मेंटेनिंग द डिक्शनरी सिन्स 7th. तर मी आय पुट अ डेट किंवा मी मार्क करतो की ते मी वाचलं आहे आणि त्यामध्ये मला काही समजलं तेव्हा वाचून ते मी तिकडे असं छोट्यामध्ये लिहून देतो. एक तर ती पॉकेट डिक्शनरी, त्यामध्ये मी अजून छोटं एनिवेज, पण ती मी मार्किंग करत असतो. सो एव्हरीबडी शुड हॅव अ डिक्शनरी ऑफ देअर ओन. आणि ट्रस्ट, जस्ट बिकॉज विजय सर हॅज हेल्प यू इन लेक्सिकॉन युअर इंग्लिश, दॅट डझंट मीन ही इज अवेलेबल 24/7. तुम्हाला काय वाटतं, विजय सर तुम्हाला रात्रंदिवस तुमच्यासाठी असणारच का? कधीही तुमचा इंटरव्ह्यू असो, पुढे कुठेही तुम्हाला काम लागतं, असणार का ते? ही ऑल्सो हॅज हिज पर्सनल लाईफ. बट वॉट आय वॉन्ट टू टेल यू इज, विजय सरांनी जे तुम्हाला शिकवलं आहे किंवा जे तुम्ही नाही पण शिकला, आणि असे ऑब्वियसली देअर वुड बी मेनी वर्ड्स, ठीक आहे, जे तुमच्या ठीक आहे त्या करिक्युलममध्ये आत्तापर्यंत तुम्ही जेवढा शिकला. जस्ट इमॅजिन तुम्ही 10वी, आता जेवढं हाऊएवर एज्युकेशन यू हॅव टेकन, बी इट टिल ग्रॅज्युएशन, अँड विजय सर जस्ट टोल्ड मी दॅट देअर आर पीपल हू आर इवन एल्डर टू मी, दे आर इन देअर 30s and 40s ऑल्सो. तर विचार करा, त्यांना पण सगळे शब्द कव्हर झाले नाहीत आणि त्यांना पण जर अडचण येते इंग्रजीमध्ये, तर विचार करा तुम्हाला किती हाऊ मच अटेन्शन यू हॅव टू गिव्ह टू लर्निंग. अरे कळतंय का? अरे हॅलो. Yes, sir, कळतंय. Yes, sir. आणि मी तुम्हाला सांगतो, आणि माझं टर्न अराउंड कसं झालं बघा, 7वी ते आता मी 10वीचं सांगतो, मधलं सगळं सोडा. तुम्हाला माहिती आहे, आता हा लेक्सिकॉन इंग्लिश अकॅडमीचा हा फेअरवेल, तर 10वीचा पण फेअरवेल असतो की नाही, सेंड ऑफ असतो की नाही? सगळ्यांना आठवतंय की नाही?
कोणालाही असं वाटतंय की मी पहिल्यांदा भेटतोय? नाही. एक्झॅक्टली. दिस इज समथिंग विच अ स्पीकर शुड हॅव. ठीक आहे. तुमची भाषा कमी असो किंवा नसो, पण तुम्हाला ऑडियन्सला कनेक्ट करायला येईल. वन्स यू कनेक्ट विथ एव्हरीबडी, ओके, अँड मेक अ गुड आय कॉन्टॅक्ट ॲटलिस्ट फॉर 10 सेकंड. आता बघा माझ्यासमोर ऑडियन्स नाही, बट बिकॉज आय एम टीचिंग सिन्स इयर्स, आय हॅव विथ कॉन्फिडन्स दॅट आय कॅन स्पीक. इट इज जस्ट दॅट आय हॅव टू लुक इन टू दिस कॅमेरा. मी एकदा कॅमेरामध्ये मी व्यवस्थित बघितलं नाही इकडे, तर तुम्हा सगळ्यांना बघितल्यासारखे. म्हणून तर आपल्याला पिक्चर्समध्ये पण असं वाटतं, जेव्हा लोक ॲक्टिंग करतात तर आपल्यालाच बघून करतात, ते लोक ॲक्च्युली कॅमेराला बघून करतात. तर हे व्हर्च्युअलमध्येही शिकण्याजोगं आहे. तर इफ यू हॅव इंटरव्ह्यू ऑन युअर सेलफोन और लॅपटॉप, जस्ट लुक ॲट द कॅमेरा अँड स्पीक कॉन्फिडेंटली. डोंट वरी मी कसा दिसतोय कसा नाही दिसतोय. ओके, हां, आणि कसा दिसतोय नाही दिसतोय याच्यावर आलो म्हणून मी तुम्हाला सांगतो. ॲज यू कॅन सी, आता बघा तुम्ही विजय सरांच्या प्रोफेसर विजय's लेक्सिकॉन इंग्लिश अकॅडमी याच्या बॅनरवर तुम्ही बघता ना, विजय सर तुम्हाला कसे दिसत आहेत? ही इज ड्रेस्ड इन फॉर्मल, ही हॅज हिज स्पेक्टिकल्स, ओके, अँड ही इज ड्रेस्ड इन फॉर्मल. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, विजय सर यावर एका टी शर्टचा आपण पिक्चर देऊ शकत होते ना, पण का नाही दिला एनीबडी? विजय सर कुड हॅव ड्रेस्ड इन कॅज्युअल्स. त्यांनी एक खोलून एक टी शर्ट घातलं असतं आणि यावर फोटो घातला असतं बॅनरवर. का नाही टाकलं असं एनीबडी? कोणी सांगू शकतं मला? To look professional. Exactly. Looking professional is very important. Trust me, the only reason why even I am wearing a shirt in front of you guys is to teach the importance of professionalism and what is, formal is all about. So, power dressing. Once you dress perfectly all right, तुमच्या फिटिंग्स आणि व्यवस्थित आयन आणि कपडे फ्रेश असले तर आपल्यालाही कॉन्फिडन्स येतो. ओके, तर पुढे मी माझी स्टोरी बघतो. आणि त्यानंतर फेअरवेल, मी जेव्हा माझी स्पीच वगैरे बोलली, सगळ्यांनी टाळ्या वाजवायला व्यवस्थित. मी फक्त ते एक लाईन बोललो जे मी फेअरवेलमध्ये बोललो. ठीक आहे. जनरली कोणीही सेंड ऑफमध्ये काय बोलतो, मी माझं 10 वर्षाचं जे एक्सपिरियन्स आहे ते मी सादर करतो वगैरे. What it is, I would like to present a recipe which is made up of 10 years of experience, 3 tablespoons of participation, 2 tablespoons of achievement, and blend of books. Yes, sir. खूप चांगली होती ती. आणि शेट टाळ्या वाजवल्या आणि ती मुलगी ज्याने माझं इन्सल्ट केलं होतं ना, ती पण शेवटी ती असं की काय आवडणार आहे का? तर मी काय म्हटलं, इंग्लिश बिकॉज आय कम टू दॅट लाईन. ठीक आहे. तुम्हाला माहीत आहे की आय होप सगळेजण किचनमध्ये जाऊन काही ना काही बनवतात. आणि मी तुम्हाला बघा आता कसं बनवणार. ठीक आहे. चहा बनवायला येते सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. फ्राईड राईस, Yes, sir. व्हेज पुलाव, बिर्याणी, Yes, sir. Yes, sir. करी. Yes, sir. हां. तर तुम्ही मला सांगा, जर मी तुम्हाला व्यवस्थित बनवायचं असलं तर आधी तुमची काय प्रिपरेशन काय असते? म्हणजे तुमची जी तयारी असते ती काय असते? फॉर एक्झाम्पल फ्राईड राईस बनवायचं तर तयारी काय असते? कोणी, आय वुड लाईक एनीबडी फिमेल टू आन्सर or rather male both. Because Nitin has already participated. Let us have one female. सायली, बोलशील का? प्रेरणा बोला जरा, मला पण असं वाटत की एकटा नाही. कोण बोलते? आपल्याला लागणारे साहित्य सगळे प्रिपेअर करून ठेवायचे. हां, साहित्यामध्ये काय काय असणार? कोथिंबीर, मिरची वगैरे जे लागतं ते आपल्याला फ्राईड राईस बनवताना. लागते. आणि तुम्ही सांगा, आता आपल्या घरच्यांचं फॉन आपल्याला माहीत आहे.
पण कसं करायचंय, थरो फ्राय करायचंय किंवा माइल्ड फ्राय करायचंय, म्हणजे एकदमच म्हणजे झणझणीत बनवायचं आहे की माइल्ड बनवायचं आहे की फ्राय कसं करायचंय ते सगळं आपल्याला माहिती असतं. आणि ते झाल्यानंतर जेव्हा ते प्लेटमध्ये येतं आणि आपण खातो तर त्यानंतर एक्सप्रेशन कसं असतं, वाव हाऊ डिलिशियस, बरोबर की नाही? ते हा. का होतं, का असं होतं? कारण एक, आपल्याला हे माहिती आहे की खाणार कोण आहे. दोन, आपल्याला माहिती त्यासाठी साहित्य काय लागतात. आणि तीन, काही पण वर खाली झालं तरी आपल्याला ऍडजस्ट करता येतं. तुम्ही मला सांगा, मसाला कमी झाला तर काय करणार तुम्ही? समजा मसाला घरात कमी आहे तर तुम्ही फ्राईड राईस मध्ये काय करणार? म्हणजे तिखट स्वाद मिरची टाकणार. चिली. मिरची टाकणार. एक्झॅक्टली. कोणाचा तरी ऑडिओ ऑन आहे, दॅट इज डिस्टर्बिंग ऑफ ऑडिओ. हां, ओके, थँक्यू. आता बघ, तर मी तुम्हाला काय बोलतो, आता बघा जसं उत्तर दिलं तुम्ही, मसाला नाहीये तर मिरची, चिली, राईट? एक्झॅक्टली. तर हे मी सर सर हे कुकिंग क्लासचं तुम्ही सांगताय का नाही? मी इंग्लिश बद्दलच सांगतो. आता बघा, आय कम टू माय टॉपिक. विजय सर, am I taking too much time? Is it okay if I No, extend no, no, no. Take your for time. Take your time. तर आता बघा, आता ही रेसिपी होती. भाषाला पण तुम्ही असंच विचार करा की तुम्हाला एक रेसिपी बनवून ऑडियन्सला द्यायची. आता जर इफ यू डू, लेट मी जस्ट डेमॉन्स्ट्रेट अ लिटल विथ एक्झाम्पल्स. जस्ट टेल मी इफ यू डोंट रिमेंबर द वर्ड जॉय. ठीक आहे, आय वॉज जॉयफुल असं मला बोलायचं आहे, पण ते जॉयफुल शब्द मला आठवत नाही, तर मी काय टाकू शकतो जॉयफुलच्या जागी? एनीबडी? ओके, जॉयफुल म्हणजे आनंदित असतो आपण, तर याच्यासाठी अजून समानार्थी शब्द हॅपी. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तर आपण जसं मसाल्याच्या जागी आपण मिरची टाकली, तशी आपण जॉयफुलच्या जागी हॅपीनेस टाकलं. अरे कळलं की नाही? अरे कळलं की नाही? थम्सअप करा या हा. गोष्टीवर. येस. हे ऐकायला एकदमच सामान्य वाटेल, पण आपण इंग्रजीला असं नाही घेत जसं आपण फ्राईड राईसला घेतो. ते कळलं का? गंमत म्हणून सांगतोय, कारण हे गंमत सारखंच तुम्हाला शिकायचं आहे इंग्रजी. कारण डोंट मेक इट बोरिंग, इट इज व्हेरी लाईट. ट्रस्ट मी, इंग्लिश इज व्हेरी लाईटली. अँड इन फॅक्ट इफ यू वन्स गेट अ हँग ऑफ इट, आता जसं मिस सिद्धी असं बोलल्या की सर साहित्य असायला पाहिजे. जेव्हा when you have a vocabulary of, you know, vocabulary full of vocabulary mind and lot of words and lot of you know, खूप सगळे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आपल्याकडे असले तर ते आपण आपल्या पदरात काढून समोरच्यांना देऊ शकतो. इन शॉर्ट, यू नो what we can do is we can take it from our basket and we can present while sitting. ठीक आहे. आणि मसाला नाही आहे तर मिरची नाही आहे तर हळद नाही तर मीठ नसलं तर काहीतरी टाकू आणि बोलू. आता का मी तुम्हाला काय बोलतो, थोडंसं कुंकू लाव ग, काही घाबरायचं नाही. आणि वन थिंग फॉरमोस्ट, ओलं करून थोडंसं. हे तर तुम्हाला कळलं की आपल्याला एक शेफ व्हायचं, शेफ ऑफ इंग्लिश लँग्वेज. आजची तुम्हाला अप्रोच कळली का? मी एक वेगळंच अप्रोच दिला. ठीक आहे, पण इट इज ॲज सिम्पल ॲज मेकिंग फ्राईड राईस. व्हॉट्स अ विजय सर, व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? Yes, yes. Even simpler than that. Yeah. एक्झॅक्टली, इवन सिम्पल दॅट दॅट. तेच आहे. तर आपली जर प्रिपरेशन असली ना, जसे विजय सरांनी तुम्हाला जे डायरेक्शन दिलं आहे त्या डायरेक्शनला तुम्ही जर व्यवस्थित तुम्ही यु नो अंमलात आणले, इफ यू ऑल इम्प्लिमेंट दॅट, यु नो इट विल बी व्हेरी फ्रुटफुल फॉर यू ऑल. उभं हां, ठीक आहे. आणि उभं हे लावायचं. जॉब आणि बिझनेसबद्दल बोललो, आणि ज्या कोणी जॉब आणि बिझनेस नाही करतायत आणि त्यांचे वय झालंय, इफ यू नो यू आर एल्डरली, फॉर खाली एक्झाम्पल थोडंसं खाली. you have a grandson or grandchild, trust me, you can teach them English. Okay? You can educate them in English. You can prepare them for future. ठीक आहे, तुमचा वेळ जरी निघून गेला असेल जास्त तरी वेळ ती नको. इंग्रजी तुम्हाला कामात येणार आहे. You can still open your YouTube channel and learn a lot. मला माहिती आहे आजकाल लोक YouTube चॅनल उघडतायत आणि त्यावर आपले विचार प्रस्तुत करतायत आणि त्यावर कमवतात देखील. पॅन्डेमिकमध्ये काय तुमची इंग्रजी वगैरे व्यवस्थित केव्हा कळतंय का मी काय बोलायचं ते सांग मला, बोलून Yes, sir.
आठ वाजता करूया फोन, 8 वाजता तुम्हाला काय काय सांगितलं बांद्राला का त्यावर चालेल येईल मी मी काय चालेल. प्रयत्न वगैरे केले ते मी सांगितले. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली बोलायला तर खूप असतं आणि मी तुम्हाला एक शेफ्स अप्रोच मी तुम्हाला दिली. माझ्या डोक्यात ती आयडिया आली होती म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि मी विजय सरांबद्दल पण थोडंफार बोलतो. विजय सरांनी मी इंग्लिश स्पीकिंग क्लासेसमध्ये मी आलो होतो वर्षामध्ये. कारण ते माझे मित्र जे आहेत वर्षामध्ये विश्वनाथचे, ठीक आहे. तर ते तिकडचे ते स्टुडंट असून आज विचार करा, ते मराठी माध्यमामध्ये शिकून विजय सर जर इंग्लिश स्पीकिंग अकॅडमी उघडू शकतात तर अप्रतिम आहे. जस्ट आय वुड जस्ट गिव्ह क्लॅप जेस्चर्स फॉर विजय सर. हॅट्स ऑफ. आणि ट्रस्ट मी इज अ जेम ऑफ अ पर्सन. आणि जेव्हा केव्हा मी त्यांच्या स्पेशल इंग्लिश क्लासच्या इकडून मी जायचो तेव्हा मी तेच बघायचो की मुलं एवढी डिसिप्लिन आणि काय शिकून निघतात मुलं. ठीक आहे. आणि त्यांनी खूप सारे व्हिडिओ वगैरे पण अपलोड केले, तुम्हाला ते माहीतच असेल. सो वॉट एव्हर आय से इज लेस. विजय सर इज अ हंबल पर्सन, राईट. आणि ते एकदम व्यवस्थित आणि मुलांना ते कॉन्फिडन्स बिल्डअप करतात आणि त्यांचं अप्रोच खूप मेथॉडिकल. ठीक आहे. ते जज करतात ऑडियन्सला आणि त्या हिशोबाने सगळ्यांना सांगतात. तर आय होप यू ऑल हॅव एन्जॉयड टीचिंग अंडर लेक्सिकॉन इंग्लिश अकॅडमी एव्हरीबडी. Yes, sir. Yes, yes. आणि मी तुम्हाला सांगतोय, जर माझ्याकडे क्वालिफिकेशन कमी असली तरीही इंग्लिशमुळे आज मी एका ज्युनियर कॉलेजमध्ये फुल टाईम प्रोफेसर आहे आणि क्लासेसमध्ये पण मला शिकवायला बोलवलेलं आहे. तर मी 3 वर्षापासून ज्युनियर कॉलेजमध्ये शिकवतो आणि 2 वर्षापासून आय एम टीचिंग इन कमर्शियल क्लासेस ऑल्सो. आय टीच इकॉनॉमिक्स, आय टीच इंग्लिश, आय टीच ऑफिस मोटिवेशन, आय टीच ऑडिटिंग ऑल्सो. तर विचार करा, ही भाषा मला कुठं ना कुठे आज तुमच्या स्क्रीनवर आणून सोडलंय या भाषेने. जर विजय सरांना असं वाटलं नसतं की आकाशमध्ये ती केपेबिलिटी आहे इंग्रजी बोलण्याची और पब्लिक स्पीकिंग, ट्रस्ट मी ही वुड हॅव नॉट आस्क्ड मी टू ॲड्रेस यू ऑल, राईट. सो थँक यू एव्हरीबडी फॉर लिसनिंग टू मी. आय होप यू ऑल हॅव लर्न अँड आय विश यू फेअरवेल फॉर लाईफ, फेअरवेल फॉर करिअर अँड फेअरवेल फॉर लर्निंग इंग्लिश एव्हरीबडी. थँक यू फॉर लिसनिंग. Thank you, ऑल द sir. बेस्ट. ऑल द बेस्ट. Thank you, sir. Thank you, sir. And if anybody has any questions, you all can ask. Otherwise, I would hand over the anchoring to Vijay sir. Yes, sir. I have one question. Please. Sir, there are so many vocabulary I know, I remember, convert them into actual vocabulary. Like I'm not using all those words in my day-to-day life. So how should I convert those vocabs in real life? Real life first, it is a process. Okay, when I started in school, I was speaking fluently today. Right? This question was from whom? Bipin? Within, yes, Yeah. within. So Bipin, I started from school. That's why I'm speaking fluently now. So obviously, you'll have to sow seeds right now in your age, right from today, so that you can speak fluently. And you will have to observe how people speak. Generally, तुम्ही जिकडे राहताय तिकडच्या एरियामध्ये लोक कुठल्या शब्द वापरतात. जर विचार करा, इफ आय जस्ट वॉन्ट टू से दॅट इट इज वेल डन बोलायचं आहे आणि मी व्यवस्थित शब्दकोश शोधून वगैरे मी म्हणतोय एक्सेप्शनली वेल डन. वॉट इट्स अ Cloud9 परफॉर्मन्स. ह्या सगळ्या गोष्टी नाही कळणार आहे कधी तुम्हाला. यू हॅव टू जज द लोकॅलिटी ऑल्सो अँड यू हॅव टू ब्लेंड इन. तुम्हाला अशा लोकांसोबत बोलायचं आहे जे तुमच्या लोकॅलिटीमध्ये आहेत आणि इंग्लिश बोलायला इच्छुक आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या साहित्यामध्ये जर 4 गोष्ट आहेत तर तुम्ही त्यामधलं एक सीधा बॉम्ब पण टाल दो. जस्ट डोंट ब्लो आउट द बॉम्ब. बघा, माझ्या साहित्यामध्ये 4 गोष्ट आहेत, त्यामध्ये 1, 2, 3, 4 सगळ्यापेक्षा सिम्पल कुठले जे मी बोलू शकतो आणि समोरच्याला कळू शकतो ते आपल्याला उचलायचं. आय होप बिपिन गॉट माय आन्सर. लेक्चर आहे. ठीक आहे. तर आपल्याला तुरंत बोलायचं नाही. 1 सेकंद, 2 सेकंद, एक 5-10 सेकंद आपण विचार करायचा आणि तो शब्द उचलून व्यवस्थित करायचा. इट विल कम बाय प्रॅक्टिस. इट टेक टाइम बट विल कम. पण हे आपल्याला अप्रोच असायला पाहिजे की समोर कोण आहे आणि आपल्याकडे किती शब्द आहेत त्यामध्ये आपल्याला चूज करून ओके. Yes, sir. Thank you. एनिबडी एल्स? Yes, sir. येस प्लीज. अरुणा मॅम. हाँ, sir. हाँ.
गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. सर मी एक हाऊसवाईफ आहे. हां, नमस्कार. मी एक हाऊसवाईफ आहे. मग मी कशी प्रॅक्टिस केली पाहिजे डेली? तुम्हाला तर उलट तुमच्यावर तर जिम्मेदारी आहे मी असं म्हणणार. कारण यू हॅव रेस्पॉन्सिबिलिटी. आता ऑब्व्हियसली घरामध्ये मुलं पण असतीलच. हां, ठीक आहे, तर तुमच्यावर रेस्पॉन्सिबिलिटी आहे. उलट तुम्ही असं विचारायला पाहिजे की मी मुलांना कसं शिकवू, है ना? हां, ऑब्व्हियसली तुम्हाला हां. एक चॅलेंज आहे. तर त्यासाठी दोन गोष्ट आहेत. एक तर की जे तुम्हाला बुक्स आहे ना, बुक्स बुक्स सगळ्यापेक्षा अगोदर एक सगळं दिसतंय शब्दकोश एक तिकडे तर असायला पाहिजे. वाटतंय ना. ठीक आहे. आणि त्यानंतर हां, जे मुलांचे बुक्स वगैरे आहेत ना, तुम्ही जेव्हा ती लोक अभ्यास वगैरे करतात तर त्यांच्यासोबत तुम्ही बसा आणि रीडिंग. त्यात तुम्ही त्यांच्यासाठी वाचून काढा. समजा ते थकलेत किंवा ते असेच बसलेत, ते म्हणतात मला वाचायचं नाही आहे, माझा मूड नाही आहे, तर तुम्ही बसा, तुम्ही वाचा. तर त्यामध्ये काय होणार, त्यांना असं वाटेल की अरे मी रिलॅक्स होतोय, आई मला हेल्प करते किंवा काकू मला हेल्प करते, जे काही, आणि तुमचं पण वाचन त्यामध्ये हळूहळू पुढे जाणार. आणि जर तुम्हाला हे बोरिंग वाटत असेल तर ऑब्व्हियसली जरा इंग्लिश चॅनल्स पण आहेत. कारण कसं असतं, आपण टी व्हीवर एकदा जे गाणं बघतो ना ते आपल्या लक्षात राहतं, जे वाचतो ते राहत नाही. कारण त्यामध्ये मल्टीमीडिया असतं, त्यामध्ये फोटो असतं, त्यामध्ये ट्यून असते. ठीक आहे, तर तुम्ही असे चॅनल्स तर बघा नाही ज्यावर बघितलं आता तर हां आता डॉक्टर बघितलं हां येऊन आता वगैरे ॲमेझॉनवर वगैरे आता आपण बघतो. ना ती सोपी वाटतं. असं दिया तुम्हाला प्लीज. इंग्रजी चालेल, काय डाउनलोड हरकत नाही. होत नाही. तर तुम्हाला असं मिळेल की तुम्ही असं ऑनलाईन यूट्यूबवर वगैरे पण तुम्ही अशा चॅनल्स, यूट्यूब चॅनल्सला तुम्ही सबस्क्राईब करू शकता जे तुम्हाला इंग्लिश शिकवतात, किंवा असे सिरियल्स बघू शकतात जे इंग्रजीमध्ये आहेत, जे आपल्याला कळतात. असे बरेच आहेत इंग्लिशमध्ये पण ते आपल्याला कळत नाही, कारण ते उच्चारण काय अर्ध करतात. जे हां, अमेरिकन इंग्लिश आणि फॉरेन. ब्रिटिश आहे हां, ते उच्चारण अर्ध करतात, आणि आपण भारतातली लोक कसे आपण पूर्ण उच्चारण करतो. हां, इनफॅक्ट द पीपल इन वेस्टर्न कंट्री लर्न प्रोनाऊन्सिएशन फ्रॉम अस. त्यांना असं वाटतं अरे असं आहे का उच्चारण, त्यांना आपल्याकडनं कळतं. कारण आपण व्यवस्थित बोलतो, ते लोक बोलत नाही. कारण आपण कसं हिंदी मराठी कसं बोलतो, अरे जाऊ दे ना, असू दे ना, हो ना. पण हां, पण मराठी कसे बोलतात तसे ते लोक इंग्रजी बोलतात, कारण इट इज अ लोकल लँग्वेज फॉर देम. बट फॉर अस हां, इट इज अ लँग्वेज विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, विच कॅन गिव्ह अस जॉब अँड विच कॅन टेक अस अहेड इन लाईफ. ते आपलं लाईफ सुधारू शकतं. तर एक तर तुमच्याकडे एक रेस्पॉन्सिबिलिटी आहे की जे छोटे मोठे होत आहेत हां. त्यांच्यासोबत तुम्ही इंग्रजी आणि आपण बोलायचं, आणि मोकळेपणे चूक करणं हेच एक मुख्य तुमच्याकडे ब्रह्मास्त्र आहे. आपण चूक करायची आणि लोकांना हसू द्यायचं. जेवढे लोक हसतील ना तेवढं आपण शिकू. जसं माझी इन्सल्ट झाली होती सलोनी समोर आणि मी शिकायला घेतलं. तर तुम्ही ना मराठी टू इंग्लिश अशी एक शब्दकोश घ्या. नवनीत ब्रँडची माझ्या मते अवेलेबल असणार. मराठी टू इंग्लिश म्हणजे इंग्लिश शब्दांचा मराठीत अर्थ देतात ते लोक. जेव्हा केव्हा तुम्ही बोलतायत किंवा तुम्ही काही ऐकलंय. इंग्लिश रीडिंग इंग्लिश रीडिंग आणि अंडरस्टँडिंग प्रॉपर होते. फक्त म्हणजे बोलायचं कधी प्रॅक्टिस केली नाही, कारण की तीच मनात भीती राहायची का म्हणजे आपण No, no, it's okay. No, no, it's okay. Generally lasts for 1.5 hours sometimes. Not an issue.
Any question? Anyone? Okay, कोणाला काही questions आहेत का friends? चेतन, सोहम, प्रेरणा, पूजा, संकल्प. Yes, संकल्प. Yeah, even he's pursuing first year. He's appearing for foundation. Foundation, yeah, 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 yeah. Mhm.
येस सर. थँक यू व्हेरी मच. आय हां, बोला, विचारा प्रश्न. हां, बोला. थँक यू सो मच सर. हां, बोला. Yes. In the beginning process. ओके. अजून कोणी क्वेश्चन्स आहेत का कोणी? आपण पुढच्या सेशनकडे वळूया. नेक्स्ट सेगमेंट. ओके. आकाश बोके सर, इथे आज मी काय करणार आहे, काही जे विद्यार्थी आहेत आपल्या याच्यामध्ये लेक्चरमधले, त्या मुलांचं, त्या विद्यार्थ्यांचं मी बरंच कौतुक करणार आहे. कारण की ॲज यू नो दिस ऑनलाईन लेक्चर्स आर बिट मोनोटोनस. दे आर जनरली वन साइड, राईट? सो त्या लेक्चर्सना बसणं आणि पूर्णपणे 1 महिना म्हणता आमचे 2 महिने गेले. सिन्स आय हॅड कॉन्ट्रॅक्टेड विथ कोविड, so I had been hospitalized for 21 days and I needed rest for 10 more days. So 1 month आमचं लेक्चर झालं पण नाही. पण तरी ह्या लोकांनी त्याच्यामध्ये धीर धरला आणि ह्या लोकांनी तो कोर्स पूर्ण केला. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा आहे बिकॉज आय वॉन्टेड टू थँक ऑल दिस पीपल फॉर बेअरिंग विथ अस एट द सेम टाइम शोइंग दिस डेडिकेशन, दिस कन्सिस्टन्सी.
ॲज यू सेड की तुमच्या वागण्यातलं कन्सिस्टन्सी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. अंटिल अनलेस यू शो दॅट पर्सेव्हरन्स, दॅट डेडिकेशन विल नॉट गेट द सक्सेस, राइट? तर त्या जसं एक मला गोष्ट आठवते इकडे, की 2 अशी उंदरं असतात आणि ते एका घरामध्ये असे नेहमीच त्रास देतात, फिरतात, इकडे-तिकडे फिरतात. पूर्ण घरभर त्याचा धुमाकूळ चालू असतो. ठीक आहे. आणि एकदा काय होतं त्या घरामध्ये ना दुधाचं असं भांडं असतं तपेलं आणि त्यामध्ये ना दूध असतं म्हणजे आय थिंक बटर मिल्क असतं बहुतेक. तर त्यामध्ये ते दोन्ही उंदरं पडतात आणि पडतात त्यानंतर मग त्यांना बाहेर येता येत नाही. मग ते लोकं असे हातपाय हलवतात, प्रयत्न करतात वर येण्याचा, बाहेर येण्याचा. ते खूप प्रयत्न करतात. तरी पण त्यांना ते वरती येता येत नाही आणि मग मरणार आता मग. पण त्यातला जो उंदीर जो असतो ना, तो एकदम शेवटी वैतागतो, कंटाळतो हातपाय मारून, 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 मारून तो गिव्ह अप करतो, हार मानतो. पण जी उंदरीण असते ना फिमेल, ती नाही हिंमत हारत. ती हातपाय मारतच राहते. ती म्हणते, की मरायचं असं पाहिजे तसंही मरायचंच आहे ना. प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि ती गिव्ह अप नाही करत. ती हार नाही मानत उंदरीण. आणि ती हातपाय मारत, मारत राहते. बराच वेळ हातपाय मारते. आणि हातपाय मारून, मारून शेवटी त्या बटर मिल्कचं लोणी बनतं घट्ट. आणि आणि तो मरतो, तो उंदीर. शेवटी तो हातपाय हलवणं बंद करतो म्हणतो मरायचं मग हातपाय मारून उपयोग काय मग? आणि मग शेवटी तो मरतो उंदीर तसाच. आणि ती उंदरीण जी आहे ती हातपाय मारत, मारत राहते आणि बराच वेळानंतर त्याचं घट्ट लोणी बनतं आणि त्या लोण्यावरती पाय ठेवून जंप मारून निघून जाते. तात्पर्य ह्याचं ह्याचं तात्पर्य हे आहे, की ह्या इंग्लिश रूपी दुधामध्ये तुम्हाला असं पडल्यावर वाटलं, की "अरे यार, किती प्रयत्न करू, किती किती प्रयत्न करू. अरे होत नाहीये." जेवढं फ्लुएंटली आकाश सर, विजय सर किंवा बिपिन बोलतो तेवढं आपल्याला फ्लुएंटली बोलता येत नाहीये. काय करणार? कसं करणार? तर एक लक्षात घ्या, हात-पाय मारत राहा, प्रयत्न करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस खूप, खूप, खूप करत राहा. मी नेहमीच कौतुक करतो पूजाचं आणि अरुणा मॅडमचं. बऱ्याच आपल्या पार्टिसिपंट असे आहेत सर ग्रुपमध्ये, की ह्या मुलांनी अक्षरशः दाखवून दिलंय, एक आदर्श विद्यार्थी काय असतात. आता प्रेरणा म्हणून एक मुलगी आहे बी बॅचमध्ये. सर शी इज सो हार्ड वर्किंग, शी इज सो डेडिकेटेड. तुम्ही तिला आता आमची टेक्निक कशी आहे, मी मराठी सरांना पण सांगितलेलं, की memorization is a significant part of English learning. If you want to learn English, you must memorize a few sentences, not the whole language. But until unless you memorize those sentences, those words, you'll not be able to use those sentences in your day-to-day life. Since I belong to Marathi medium, I belong to BMC school. I did my education from BMC school from 1st to 7th standard. 8th, 9th, 10th मी उत्कर्षला होतो. नंतर मी पाटकरला गेलो आणि मी NNला गेलो, निर्मल कॉलेज चर्चगेटला. पण BMC शाळेतून मराठी मीडियम शाळेमधून जाऊन सुद्धा जर का तुम्ही इंग्लिशमध्ये कमांड मिळवू शकता, तर ते एकमेव कारण आहे तुमच्याकडे ती प्रॅक्टिस, तो सराव असणं गरजेचं आहे. मग आता सर तुम्ही काय करणार जनरली? बघा आता होतं कसं, आपलं जसं तुम्ही म्हणाल, की आपल्याला पूर्णपणे वातावरण इंग्लिशमय करून घ्यायचं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. इंग्लिशने पूर्णपणे भरलेलं वातावरण करून घ्यायचंय. परंतु होतंय कसं इथे आता, इथे काही विद्यार्थी आता याच्यामध्ये बिपिन आहे, चेतन आहे आणि एक हे पूजा आहे. हां, हे जी मुलं आहेत ना बेनझीर, ह्या विद्यार्थ्यांना काय होतंय, ह्या लोकांचं सराउंडिंग चांगलं आहे. त्यामुळे ह्या लोकांना ना फ्रेंड सर्कल चांगलं मिळतं किंवा घरचं वातावरण त्याचं तसं आहे. त्यामुळे ह्या मुलांचं इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं आहे कंपॅरेटिव्हली. त्यामुळे बाकीच्या मुलांना काय होतंय, तसं वातावरण मिळत नाहीये. त्यांना प्रॅक्टिस खूप करायची आहे, खूप मेहनत आहे. खूप डोकं आहे, खूप हुशार आहेत, जिद्दी आहेत, परंतु तसं वातावरण मिळत नाहीये आणि त्यामुळे त्यांना अजून थोडंसं त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. मग अशा मुलांना मी काय सांगतो, की जर का तुम्हाला इंग्लिशचं वातावरण निर्माण करायचं आहे, इफ यू वॉन्ट टू बिकम इंग्लिशमय, तर एकच काम करायचं, तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये इंग्लिशचा वापर जास्तीत जास्त करा. समोरच्याला कळत असेल अगर नसेल तो त्याचा प्रश्न. पण तुम्ही बोला. आईला कळतंय, नाही कळतंय, भावंडांना कळतंय, नाही कळतंय, रिगार्डलेस ऑफ पीपल मेकिंग फन ऑफ युअर्स, जस्ट डू नॉट गिव्ह देम अ हूट. डू नॉट बॉदर. तुम्ही तुमचा प्रयत्न करा. तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्की मिळणार भविष्यामध्ये. आणि एक महत्त्वाचं दुसरं तुम्ही रोजच्या रोज बऱ्याच गोष्टी असतात इंग्लिशमधल्या YouTubeवर त्या बघत राहा. इंग्लिशच्या सीरियल्स असतात. एक कृतिका मुलगी होती बघा आपल्या ह्याच्यामध्ये उत्कर्षमध्ये कॉलेजमध्ये होती. कृतिका शिर्के आय थिंक समथिंग लाइक दॅट. येस, तिचं पण इंग्लिश खूप चांगलं आहे. तर वन डे आय आस्क्ड की काय कारण? शी सेड की आय आय ऑफन वॉच इंग्लिश सीरियल्स. ती अमेरिकन सीरियल्स ती बघत असते आणि त्यामुळे म्हणते की माझं इंग्लिश खूप छान झालं. मग आता ह्या मुलांना बरेच लोकं जॉब करून सुद्धा हे करतायत. तसे अटेंड करतायत. त्यांचं खरंच कौतुक व्हायला हवं. आणि मिसेस अरुणा आहेरे ज्या आहेत, शी इज अ हाउसवाईफ. मग त्या मुलांचा करून वेळ काढून त्यांनी ते लेक्चर अटेंड केले आणि जो आमचा होमवर्क होता, आता मी त्यांच्याकडून काय करतो, जनरली रोजच्या वापरातली जी वाक्य आहेत,
ती वाक्य त्या मुलांनी लिटरली लर्न करून ब्रेनमध्ये फिट करायची आणि ती वाक्य सेंटेन्सेस बोलायचे. जसं आता मी तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन देतो. अरुणा आहिरे समजा असं वाक्य आहे. यू कॅन टर्न ऑन युअर व्हिडिओ अँड ऑडिओ. मला सांगा असं वाक्य आहे, की मला बरं वाटत नाहीये. तर आपण कसं बोलणार? ओके. मला ताप आहे. ओके. गुड. गुड, गुड, गुड. बरोबर आहे. व्हेरी गुड. आय हॅव अ फीवर. आय हॅव गॉट अ फीवर. आय एम सफरिंग फ्रॉम फीवर. बरं ठीक है. आता बिपिन तुम क्या कर रहे हो? कैसे बोलोगे आप? बिपिन आप कैसे बोलोगे? तुम क्या कर रहे हो? बिपिन आर यू देअर? ओके. बिपिन इज आय थिंक बिझी. संकल्प कदम तू काय करत आहेस? मैं मेरे फ्रेंड का वेट कर रहा हूँ. ओके. तुला बरं वाटत नाहीये का? मला बरं वाटत नाहीये. तू औषध घेतलंस का? हो, मी औषध घेतलं. तुला आता कसं वाटतंय? मला आता खूप बरं वाटतंय. ओके. आता चेतनला विचारतो हां मी. चेतन, राहुल कुठे आहे? मला नाही माहीत. ओके. गुड. आणि पास्ट टेन्स कर बरं. मला माहीत नव्हतं. मग डोंटचं पास्ट टेन्स काय करणार? व्हेरी गुड. मग डिडंटला डिडंट पण म्हणतात ना काही लोकं, पण आपण डिडंट म्हणायचं आहे ना? ओके. ओके. माझं एक काम कर ना प्लीज. व्हेरी गुड चेतन. आकाश सर तुम्ही बघितलंत? या मुलांचे असे जवळपास 600 सेंटेन्सेस लर्न केलेत फक्त 1 मंथमध्ये आणि ते पण रोजचा फक्त 1 तास आम्हाला मिळतो. आणि त्या एका तासामध्ये ते पण व्हर्चुअली आणि ऑनलाईन. आणि हे तर तुम्हाला फक्त डेमो दाखवलं. अजून तर भरपूर पडलेत. खाली अजून तुम्हाला नावं घेतली तर लेक्चर आपल्याला पुरणार नाही. देअर इज पूजा, देअर इज प्रेरणा, देअर आर सो मेनी रितू, वृषाली, श्रेया, सिद्धी, सोहम, विजय थोपटे अँड प्रथमेश अँड महेश हे सगळी मुलं भयंकर आहेत. म्हणजे अक्षरशः ते राक्षस आहेत तुम्हाला म्हणतो. राक्षस आहेत इंग्लिशमधले. कारण की ते अक्षरशः तुटून पडतात. तुटून पडतात ते इंग्लिश विचारलं की नाही लिटरली यू कान्ट बिलीव्ह दे रिप्लाय अराउंड 50 सेंटेन्सेस इन अ डे. आणि त्यांना सगळं माहिती आहे. त्यांना ग्रामर माहिती आहे. आता सगळ्यांनी अनम्यूट करून सांगा बरं हॅव हॅजमध्ये हॅव आणि हॅजमध्ये काय फरक आहे? हॅव आपण कोणाच्या पुढे वापरतो? व्हेरी गुड. बरोबर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. बरोबर आहे. बरं. मी माझी चूक कबूल करतोला आपण काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? मी स्वतःला नशीबवान समजतो यार. काय रे माझ्याविषयी तू माझ्या मागे काय बोलतोस हां? तुला सोडणार नाही मी. व्हेरी गुड. तुला सोडणार नाही मी. आय वोंट लीव्ह यू. ओके. भरपूर आहेत. त्यामुळे आणि म्हणूनच मला ह्यांचं खरं अभिनंदन करावसं वाटतं या मुलांचं, की हे लोकांनी एवढ्या ह्या गॅपमध्ये, या एका महिन्यामध्ये, केवळ एका महिन्यामध्ये लेक्चर अटेंड करून त्यांनी एवढं बेनिफिट आम्ही ग्रामर घेतलं, आम्ही टेन्सेस घेतले, आम्ही बेसिक ज्या गोष्टी असतात जसं की वूडचा वापर कुठे करायचा, शूडचा वापर. आता चेतन तू मला सांगायला हवं. कसं म्हणा इंग्लिशमध्ये? चेतन किंवा सोहम कोणी सांगा. तू मला सांगितलं पाहिजे. येस. बरं. आता तू मला सांगायला हवं होतं. तू मला सांगायला हवं होतं. अप म्हणजे कळलं फरक कळला? यू शुड कुठे असतं, शुड हॅव कुठे असतं? बरं. तो कदाचित येईल. ही ओके, गुड. ही कुड कम. व्हेरी गुड. ही माइट कम है ना? हां. सर जस्ट
हाँ, तो यस, यस, ऑफ कोर्स, यस। और बहुत-बहुत मतलब उन लोगों को अच्छा, तुम इस बारे में ज़्यादा उत्साही नहीं दिख रहे हो, कैसे बोलेंगे हम लोग? तू याविषयी जास्त उत्साही दिसत नाहीयेस. यू डोंट सीम वेरी एंथुसियास्टिक अबाउट इट. ठीक है? तो हाँ, यस आकाश सर ये सिर्फ ऑनलाइन है, हम लोग का फिजिकल मीटिंग हुआ ही नहीं है. सोचो अगर फिजिकल लेक्चर्स होंगे और देखो, बघितलं मुलांनो थैंक यू, हैट्स ऑफ. और इतना मतलब वो लोगों ने पिकअप अच्छा किया है ना, बहुत मतलब आप यकीन नहीं करेंगे कि मिसेस अरुणा आहिरे है या तो फिर बहुत सारे बच्चे जैसे कि रितु है, दिया है, ये बच्चे लोगों ने लाइफ में फर्स्ट टाइम इतने बड़े-बड़े स्पीचेस दिए हैं इंग्लिश में. नाउ दे आर सेइंग कि सर हम लोग एक ज़माने में बोलने को डरते थे इंग्लिश में और अभी हम लोग 10-10 मिनट तक हम लोग आर्गुमेंट डिस्कशन कर रहे हैं, डिबेट करते हैं करके. तो यही तो अपना सक्सेस है. यस. और तो इसके लिए एक्चुअली व्हेन आई वाज़ इन बारामती लकीली आई वाज़ शॉर्टलिस्टेड बाय there's an coaching institute. They selected me and they appointed me in VP College to teach spoken English lectures in British Council. So British Council and they selected me and then I had around 3,000 students under me और वो लोगों को मैंने पढ़ाया and when I was giving lecture, Dr. Shinde, the principal of the college, VP College, he liked my teaching and he said पूरे कॉलेज के जो प्रोफेसर्स है उनकी भी टीम आपको देंगे, आपको उनको भी ट्रेन करना है स्पोकन इंग्लिश के बारे में। हाँ, तो कहने का मतलब ये है कि अगर आप में वो पैशन है, जुनून है, द वे संकल्प सेड, तो डेफिनिटली आप कुछ भी अचीव कर सकते हो लाइफ में। और ये बच्चे इन जो जो पार्टिसिपेंट्स हैं, इन्होंने रियली वो प्रूव कर दिया है कि हमारे में पैशन है, हमारे में जुनून है और डेफिनिटली इन सब लोगों का बहुत ब्राइट फ्यूचर है। इवन महेश देखो, महेश सर महेश काम पे जाता है और काम पे से अटेंड करता है वो। महेश यस, यस, महेश कासले काम पे चैटिंग करता है। पूजा और बेनज़ीर यस, पूजा, बिपिन और बेनज़ीर जॉब पे जाते हैं और विजय और जैसे ही जॉब खत्म हो गया फटाक से स्विच कर देते हैं लेक्चर के लिए। मतलब इज़न्ट इट अमेजिंग? और कितना उन लोगों को इंटरेस्ट है, कितना पैशन है सीखने का और यही चीज़ें इन लोगों को आगे लेके जा रही है अब तक। और इसके लिए और विजय एक बंदा है वो लेक्चर में है वो, तो ही लिव्स इन अ रिमोट विलेज, but he has improved so greatly. He was looking for an opportunity where he could use his practice, where he could do practice, and now his English has improved greatly. That I mean, next level पूरा मतलब no, there would be hardly any person in his village who would be speaking so fluent English as him. तो ये एक अचीवमेंट है बच्चे लोगों का कि जब तक आप लोगों को इंटरेस्ट नहीं है, पैशन नहीं है, हार्डवर्क नहीं है, आप लोग कुछ नहीं कर सकते हैं। ठीक है? तो इसके लिए इन सब लोगों का मुझे एग्जाम्पल देना था और दूसरी बात ये है कि जैसे कि आकाश सर ने कहा कि ही इज फ्रॉम कन्नड़ा बैकग्राउंड, हिज मदर टंग इज कन्नड़ा. एक कन्नड़ा बंदा इंग्लिश में इतना नॉलेज हासिल करके इतना फ्लुएंसी उनके बोलने में है और उन्हें अपने आप को प्रूव किया हुआ है और वो मराठी पर भी इतना उनका अच्छा कमांड है. मराठी पर त्यांचं एवढं छान कमांड आहे. खरंच सर तुम्हाला आपण हॅट्स ऑफ की तुम्ही एवढं छान लेक्चर दिलं मुलांना त्यांच्यामधलं एक होऊन. व्हेरी गुड. खूप खूप अमेझिंग. म्हणजे आमच्याकडे गेस्टपेक्षा अजून आलेले बरेच, पण युअर्स वॉज युनिक, राइट? सो फ्रेंड्स येस, फ्रेंड्स प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर टू वेलकम टू अप्रिशिएट आकाश बोके सर. हां. तारीफ करो, तारीफ येस, कौतुक करायचं. लेक्सिकन वाल्यांकडे कौतुकसाठी पण शब्द आहेत. सांगा बरं कोणकोणते शब्द आहेत लेक्सिकन कौतुकसाठी? कोण सांगेल येस आणि आणि अजून व्हेरी व्हेरी गुड मिसेस अरुणा आहिरे. व्हेरी गुड. हां, त्यांचा मुलगा आता 11वी ला आहे, 12वी ला जाईल आता आणि त्यांची मुलगी छोटी 2nd ला आहे. मग विचार करा पॅरेंट इतके डेडिकेटेड आहेत, तर प्रतीक मर्ढेकरचे पॅरेंट्स इतके डेडिकेटेड आहेत. मग त्यांची मुलं किती छान असतील, किती त्यांची मुलं डेडिकेटेड असतील. खरंच चांगलं भविष्य आहे या मुलांचं, की पॅरेंट्स एवढे चांगले डिव्होटेड अभ्यासाविषयी, करिअरविषयी. मग है ना? बरं. आणि आता मग येस, येस. गुड. तर सर आपण या सगळ्यांना सर्टिफिकेट इश्यू करणार आहोत. सर्टिफिकेट त्यांना आपण पाठवणार आहोत WhatsAppवर. इट विल बी मेड विथिन 4-5 डेज. सर्टिफिकेट आपण त्यांना इश्यू करणार आहोत. ठीक आहे. आणि आपली जी नवीन जी बॅच आहे, ती सुरू होणार आहे 15 तारखेला, 15 जुलैला. आणि तुमचे कोणी फ्रेंड्स असतील तर त्यांना मी तुम्हाला पाठवेल सगळी माहिती. तीच माहिती आहे सगळी. अजून थोडंसं नवीन थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये आपण करणार आहोत.
ठीक आहे. तर ऑलरेडी आमच्याकडे 2 बॅचेस झाल्यात पूर्ण. आता पुढच्या बॅचसाठी तुम्हाला असेल कोण तुम्ही यू कॅन इन्फॉर्म देम. ठीक आहे. तरीही एका महिन्यामध्ये तुम्ही एवढा इम्प्रूव्ह झालेले आहात. तर रिअली अमेझिंग आणि ते पण व्हर्चुअली. एंड आई हैव प्लान्स ऑफ इनकॉर्पोरेटिंग अ न्यू ब्रांच इन बारामती वेरी सून और पूरे बारामती डिस्ट्रिक्ट तहसील में तालुक्यामध्ये आणि पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या लेक्सिकॉनचे आपण बरेच ब्रांचेस उघडणार आहोत. आणि जसं आकाशाने एक वाक्य छान आपलं डोक्यात ते वाक्य अजून भिनतंय. आपण इंग्लिशमय वातावरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पूर्णपणे इंग्लिशमय वातावरण. म्हणजे त्या आपल्या लेक्सिकॉनमध्ये इंग्लिश जे का तुम्हाला हवं असेल, इंग्लिशमध्ये जर तुम्हाला फ्लुएन्सी हवी असेल, कमांड करायचं असेल, तर तुम्ही इंग्लिशसाठी लेक्सिकॉनमध्ये जा असा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे इंग्लिश बोलायला, इंग्लिश ग्रामर, इंग्लिश प्रॅक्टिस, पूर्ण वातावरण इंग्लिशचे करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत भविष्यामध्ये. आणि हा जो मंत्र आहे, हा जो फॉर्म्युला आहे, हे मला लोकांना सिद्ध करून दाखवायचं आहे, की बघा म्हणजे एका महिन्यामध्ये रोजच्या 1 तासामध्ये मुलांना न भेटता, न टच करता त्या मुलांचं इंग्लिश एवढं इम्प्रूव्ह झालेलं आहे. विचार करा 2-3 महिन्याच्या कोर्समध्ये किती इम्प्रूव्ह होईल. आकाश सर. एम आय राइट? हां, म्हणजे येस. व्हेरी गुड. एक येस. थैंक यू सर, थैंक यू फ्रेंड्स, थैंक यू बोलो सर को। येस, गुड, गुड, गुड। या और एक में दोनों बैचेस है। यस। और रुशाली है इवनिंग के 7 बैच में उसका लेक्चर होता है रुशाली का, लेकिन वो लेक्चर से भी फटा भाग-भाग के आती है, अटेंड करती है और भाग जाती है। मतलब कितना उसको इंटरेस्ट है पढ़ने का। ऐसा है। सोहम इज़ इन 12th स्टैंडर्ड साइंस में है वो। वो लड़का 6-6 घंटे कॉलेज का लेक्चर अटेंड करता है। इवन इवन आफ्टर अटेंडिंग 6 आवर्स लेक्चर इन कॉलेज वो क्लास टाइम अटेंड करता है। सो दैट इज़ व्हाट यही चीज़ें आप लोगों को आगे लेके जाएगी डेफिनिटली। और फ्रेंड्स ऑन दिस नोट आई वुड लाइक टू कंक्लूड टुडेज़ सेशन। और अभी आप लोगों से मुझे कुछ पूछना है, किसी को कुछ कहना है क्या? तो मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा आप में से बिपिन, वुड यू शेयर अ फ्यू वर्ड्स ऑन दिस ओकेजन? बिपिन एंड सोहम, यस। Bipin, we can't hear you. Yeah, he's there. Okay. Why is your background so black? Did you do some change settings, Akash sir? Okay. 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 Nice combination. Yes. 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 Mahesh? No. 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 Perfect. Perfect.
येस. ओके. अजून कोणाला काय ओके. कोण काय बोलणार आहे का? कोणाला द्यायचं का स्पीच? यू वॉन्ट टू से समथिंग? वुड लाइक टू से समथिंग? पूजा, प्रेरणा, श्रेया, सिद्धी, विजय, अरुणा, आहिरे, रुशाली, सोहम, चेतन. हा, बोला बोला. तुम्हाला काय बोलायचं आहे का? हा हा. हम्म, हम्म, हम्म. हो 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 हो, आपण नक्की करणार आहोत. हा हा, नक्की. हो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. आपला प्रयत्न तसं चालू आहे. हा हा हा. Yes. अच्छा. वाह. अच्छा. व्हेरी गुड. दिस इज द मॅजिक. येस. बरोबर आहे. गुड. हो हो, नक्की. व्हेरी गुड. आणि तुम्ही थोडी मेहनत घेतली पण त्यासाठी खरं तर तुमचं पण अभिनंदन. आणि आपण लवकरच ऑनलाईनची बॅच सुरू करणार आहोत 15 जुलैला. आणि तिसरी बॅच पण असणार आहे ती. आणि आपण ऑफलाईन पण सुरू करणार आहोत वेगवेगळ्या शहरांमध्ये. सध्या बारामती, पुणे आणि मुंबईचं चालू आहे आमचं प्लॅनिंग. फ्युचरमध्ये आपण ब्रांचेस वाढूया नक्की. आणि असंच टेक्निकने आपण शिकवणार आहोत ज्याच्यामुळे मुलांना बेनिफिट मिळेल. ठीक आहे? ओके. हां, हां. गुड, गुड. थँक यू. अजून कोणी आहे का? हो, हो, हो. नाही, खूप डेडिकेटेड स्टुडंट आहेत त्या. आणि त्या दिवशी मुलीचे पेरेंट्स मीटिंग अटेंड करून त्यांनी ते अटेंड केलं पटकन घाईघाईमध्ये. तर म्हणजे हेच गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना एखाद्या विद्यार्थ्याला पुढे काहीतरी नवीन शिकण्यासाठी. सो हां, तुम्हाला काय बोलायचं आहे का अजून? Okay, so friends, on this note, I would like to conclude today's session, and I hope you all enjoyed it. And I thank Professor Akash Bokhe once again that for coming here and guiding us on this great subject, on this important topic, English, which is known as the window of knowledge. And thanks for helping us to open this window, sir. Um, yeah.
Yes, yes. Thank you very much. Friends, whenever you have any doubt, any queries regarding English communication skills, you can please feel free to contact me at any given time and I'll be guiding you on that. Okay. And inform your friends regarding this new batch, which is going to commence from 15th of July. Okay. Till then, bye. Take care. God bless you. Bye. Bye, friends. Bye. Bye, friend. Bye.